हरी जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम हरी हरी वाणी टळावते जय राम हरी जय जय राम जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम हरि जय जय राम लोचनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागरी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल हे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा बरवा को हा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल भक्ता सुकृता ताची जोडी मरण विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाबर कुमादेवी
जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कंठी धरा ऐसी जोडी करा राम कंठी धरा ऐसी जोडी करा कंठी करा ऐसी जोडी करा राम कंठी धरा चुके फेरा गर्भवास देने चुके फेरा गर्भवास देने चुके फेरा गर्भवास नाशिवंत आटी प्रिया पुत्र पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन जाता क्षीर देती फळ त्याचा पेन त्याची फळ त्याचा त्याची फळ नाम धड करा नाम सहस्रनाम धड करा सहस्रनाम नाम धड करा सहस्रनामाचे सिंधू सिंहणी पावे देव जोडी तरी पावे जोडी तरी पावे नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी प्रिया पुत्र ताळवाचा नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंताचे प्रिया पुत्र वेद गाता क्षीर देती फळ बीज ज्याचा सीन त्याची फळ बीज ज्याचा सीन त्याची फळ कामने काळा ना तोंडा तुका म्हणे काळा आणा तोंडावरी रामने काळा ना तोंडावरी तुका म्हणे काळा आणा तोंड माता भरा हरे राम बाणी माता भरा हरी राम नावे बाता बरा नाम नावे नाशिवंत आठी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र जन नाशिवंत आठी प्रिया पुत्र धन आटी प्रिया पुत्र धन जगाचा सीन त्याची फळ बीजाचा सीन तेची फळ बीजाचा सीन तेची फळ गोपाळ गोपाल कुमार गोपाळ गोपाल कुमार हरे गडी करा राम गडी ऐशी जोडी करा राम कंठी ऐसी जोडी करा राम कंठी धर ऐसी जोडी करा राम कंठी धरा ऐसी जोडी करा राम कंठी ऐसी जोडी करा राम कंठी ऐसी जोडी करा राम कंठी धरा ऐसी जोडी करा राम कंठी धरा तुके फेरा गर्भवास देने तुके फेरा गर्भवास नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी प्रिया पुत्र अरे तेने चुके फेरा गर्भवासा तेने चुके फेरा गर्भवासा नाशिवंताची प्रिया पुत्र नाशिवंताचे
नाशिवंतानी पिया पुत्र नाशिवंतानी पिया पुत्र तेने चुके फेरा गर्भवासा नाशिवंतानी पिया पुत्र नाशिवंतानी पिया पुत्र बीज त्याचा सीन तेची फळ बीज ज्याचा शीन बीज त्याचा सीन तेची फळ बीज ज्याचा शीन 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 बीज ज्याचा शीन बीज ज्याचा शीन त्याची फळ नाशिवंतानी पिया पुत्र नाशिवंतानी पिया पुत्र
विठ्ठल 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 काला विठ्ठल विठ्ठल बोला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय स्वामी अखंड महाराज की जय विठ्ठल 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 ऐसी जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फिरा गर्भवास नासिवंताटी प्रिया पुत्रधन बीजजाचा क्षीणतीची फळ नावधड करा सहस्रनामाची नावधड करा सहस्रनामाची जे भवसिंधूचे थडी पावे नासिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतेचे फळ तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरे राम बाणी नासिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतेचे फळ समचरण सरोजम सांद्र निलांबुदाबम जगननीत पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंज नेत्रम सदैदवलासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योग मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरी ब्रह्मस्वरूप जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता तुम्ही विश्वनाथ दिनरंकमी अनाथ कृपा कराला ते थोडी पाया पडिलो बराडी काय होणे तुम्हा पासे मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनी संत श्रेष्ठ तुकोबारा यांचा बहुतेकांच्या परिचयाचा नामाचं महत्व प्रतिपादन करणारा आणि संसाराचं नशरत्न सांगणारा अभंग सेवेसाठी या ठिकाणी निवडलेला आहे. अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा आहे. तत्पूर्वी अखिल गुणनिधान आनंदाचा कंद सचिदानंद घन करुणावर्णालय भक्त वत्सल पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती श्रीसाष्टांग प्रणिपात करून सकल संत कंतभूषण अलक्की कल्पना आविष्कार भास्कर ज्ञानियांची राजे योग्यांची माऊली साधकांचा मायबाप इंद्रायणीच्या कुशीमध्ये सदैव विराजमान असलेली अनाथाची माय ज्ञानोबाराय ज्ञानोबारायांच्या चरणावरती श्रीसाष्टांग प्रणिपात करून सेवेसाठी प्रारंभ करूया. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संताच्या वार करे संताच्या वार संताच्या वार करे संताच्या वार करे संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या 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 वार करी संतांच्या
चरणी ठेवितो माथा, चरणी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, हे परिसावी विनंती माझे पंढरीनाथा, हे जोडोनिया कर चरणे ठेवितो माता, ठेवितो माता, माझी पंढरीनाथा, विनंती माझी पंढरीनाथा, ठेवितो माता, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. वा वा शाबास. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, जोडून या कर चरणी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, आसो नसो भावालो तुझी आठाया, कृपा सृष्टी पाये मजगडी पंढरी राया, आईसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतीची फळ, नाबधड करा सहस्रनामाची, जे भव सिंधूसी थडी पावे, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतीची फळ, तुका म्हणे काळा आणा तोंडावरी, भाता भरा हरी रामवाणी, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतीची फळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबारायचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला या ठिकाणी असं सांगतात की बाबा या मनुष्य देहाच्या जन्माला आल्यानंतर तुम्ही काय करा, तर त्या भगवान परमात्मेचं नामचिंतन कंठामध्ये धारण करा. याचं कारण असं की आपल्याला जो मनुष्य देह या ठिकाणी प्राप्त झालाय तो त्याच्याकरता प्राप्त झालाय, म्हणून तुम्ही काय करा, तर त्या भगवान परमात्मेचं चिंतन करा. आता दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की बाबा तुम्ही जर म्हणत असाल की हे सर्व गोष्टी, हे जे संसार प्रपंचाच्या लौकिक दृष्ट्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सर्व आमच्या आहेत, तर तुकोबाराय म्हणतात की तुमची जी बायको आहे, तुमची जी पत्नी आहे, किंवा तुमचा जो हा बाकीचा जो पसारा आहे तो सर्व नाशवान आहे आणि नाशवान असून दुःखालाच कारणीभूत आहे, म्हणून तुम्ही काय करा, तर भगवान परमात्म्याचं चिंतन करा. हे अभंगाचं दुसरं चरण. तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की नामस्मरण करत असताना असं करा की जेणेकरून ती भव नदीला तुम्हाला पहिल्या तीराला पोहोच करील, अशी नामस्मरण रूपी जी नौका आहे ती नौका अशी खात्रीशीर करून घ्या की जेणेकरून ती पहिल्या तीराला तुम्हाला पोहोच करील. चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा असं जर तुम्ही नामस्मरण जर केलं, कंठामध्ये भगवान परमात्मेचं नामस्मरण जर तुम्ही धारण केलं, तर जगाला खाणारा जो काळ आहे त्या काळावर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मात करता. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी आणि भाता बरा हरी रामबाणी, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन बीजजाचा क्षीण तेची फळ. हा झाला अभंगाचा शब्दशः सरळ सरळ अर्थ. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा की या टाकळी या गावामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी परमार्थाचं बीज रोपण त्या ठिकाणी केलं, आदरणीय वंदनीय पूजनीय ब्रह्मनिष्ठ श्री स्वामी अखंडानंद महाराज यांच्या 65व्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं समस्त गावकरी मंडळी, टारकळी मंडळी, समस्त या ठिकाणी जे संयोजक मंडळी आहे, आर्थिक परिश्रमाने आणि संयोजनातून उत्कृष्ट अशा आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न करीत असतात. खऱ्या अर्थाने संयोजक मंडळीला या ठिकाणी विनंती करण्याचा असं म्हणता येईल की या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी स्वामीजींची आणि समाधी सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो. या समाधी सोहळ्यामध्ये आजच्या पहिल्या दिवसाचं कीर्तनरूपी वाक्पुष्प ज्यांनी माझ्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवलं, मला या ठिकाणी सेवा करण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली, आदरणीय वंदनीय आमचे सुभाष भाऊ शिंदे असतील, त्याच पद्धतीने आपल्या गावातील आपल्या पंचक्रोशीतील भूषण आदरणीय उदयजी महाराज घोडके असतील, त्याचप्रमाणे आमचे लतीफ महाराजांनी आम्हाला त्या ठिकाणी फोन केला आणि महाराज तुम्हाला या ठिकाणी टाकळी या गावामध्ये पहिल्या दिवसाचं कीर्तनरूपी वाक्पुष्प या ठिकाणी करावं लागेल असे त्यांनी त्या ठिकाणी फोन केला आणि त्यांच्या निमित्ताला सर्व गावकरी मंडळीला या ठिकाणी मान देऊन या ठिकाणी मी तुमच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे. अभंगाला सुरुवात करणारी या ठिकाणी परिहार तुम्हाला या ठिकाणी दिला आहे, ज्यांच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने ही सेवा आहे स्वामी अखंडानंद स्वामी महाराज.
आता त्यांच्या नावामध्ये जर आपण जर बघितलं तर खरा म्हणजे स्वामी अखंडानंद. अखंडानंद म्हणजे नित्य ज्याच्या जीवनामध्ये आनंद आहे, स्वतःला तर आनंद आहे परंतु दुसऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी आनंद देण्याची ताकद आहे, अशी विभूती असे संत स्वामी अखंडानंद स्वामी महाराज यांच्या 65व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. या कीर्तनाला शृंगारित करण्यासाठी गायक म्हणून, वादक म्हणून समस्त पंचक्रोशीतील या ठिकाणी टाळकरी उपस्थित आहे. त्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारे ज्यांचं मृदंग वादन आहे आदरणीय अक्षय महाराज जुंद्रे ते या ठिकाणी उपस्थित, त्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे लतीफ महाराज शेख ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याबरोबर आमचे ऋषिकेश महाराज फटांगरे यांचे पिताश्री की ज्यांनी त्यांचे जे चिरंजीव आहे त्यांनी अतिशय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या मृदंगाच्या कलेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी वेळ लावलंय. असे त्यांचे पिताश्री ते नाहीत परंतु त्यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे उदय महाराज आहे, आमचे भाऊसाहेब महाराज शिंदे आहेत, आमचे वाडेकर मामा आहेत, समस्त या ठिकाणी आमचे बाळासाहेब पाटील लिमसे ते या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच मंडळ या ठिकाणी गावातील भजनी मंडळ असेल, पंचक्रोशीतील भजनी मंडळ आहे, सर्वांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी ही सेवा संपन्न होत आहे. आता आपल्याला विचार असा करायचा की स्वामी अखंडानंद स्वामी महाराज यांच्या जीवनाचा जर आपण जर या ठिकाणी विचार केला तर महाराज त्यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या नावाच्या मध्येच त्या ठिकाणी असा उल्लेख आहे, अखंडानंद म्हणजे जो संपूर्ण जगाला जो आनंद देतो आणि स्वतःही परमार्थाच्या आनंदामध्ये, भगवान परमात्म्याच्या आनंदामध्ये त्या ठिकाणी निमग्न राहतो, असे जे आहे संत महात्मे ते स्वामी अखंडानंद स्वामी महाराज. आता महाराज आपण जर चांगला बारकाईने जर या ठिकाणी विचार केला तर आनंद वेगळा आणि सुख वेगळं. आता नीट लक्ष, आनंद वेगळा आणि सुख वेगळं आणि समाधान त्याच्यापेक्षा वेगळं. आनंद जो कुठे मिळत असेल तर आनंद मिळतो तो फक्त परमार्थामध्ये. नीट लक्ष द्या, आनंद हा परमार्थामध्ये मिळतो आणि सुख हे संसारामध्ये मिळत असतं. आनंद प्राप्त झाल्यानंतर पुन्हा काही प्राप्त करण्याची इच्छा आपल्याला त्या ठिकाणी राहत नाही, परंतु सुख प्राप्त झाल्यानंतर सुखाला कुठेतरी थांबाय, त्याला कुठेतरी थांबावं लागतं. सुख प्राप्त झाल्यानंतर तात्पुरतं आपल्याला क्षणिक सुख त्या ठिकाणी होतं, परंतु सुख त्या ठिकाणी संपलं म्हणजे पुन्हा दुःखाचा उगम हा आहे. परंतु आनंद या जीवनामध्ये अशी गोष्ट आहे की ती आनंद प्राप्त केल्यानंतर या जगामध्ये त्या व्यतिरिक्त प्राप्त करण्याकरता काही शिल्लक राहत नाही त्याच्याकरता. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला अशी या ठिकाणी बोलून जाईल पहा, आनंद या शब्दाला उदय महाराज, आनंद या शब्दाला मराठी डिक्शनरीमध्ये आतापर्यंत विरुद्धार्थी शब्द प्राप्त झालेला नाही. जसं आपण पाहतो बा, सुख या शब्दाला विरुद्धार्थी शब्द काय आहे? दुःख. योग्य या शब्दाला विरुद्धार्थी शब्द काय आहे? अयोग्य. है की नाही? न्याय या विरुद्धार्थी शब्दाला विरुद्धार्थी शब्द काय आहे? अन्याय. है की न्याय, अन्याय असे अनेक शब्द विरुद्धार्थी आपल्याला सांगता येतील, परंतु मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द मला दाखवून द्या. है का कोणी इथं मराठी डिक्शनरीतलं कोणी तज्ञ, मराठी अभ्यासक किंवा मराठी शिक्षक? नाही महाराज, आनंद या शब्दाला आतापर्यंत मराठीमध्ये त्या ठिकाणी शब्द तयार झाला नाही. आणि आनंद हा जो असतो ना तो आनंद फक्त परमार्थामध्ये असतो, इतरांमध्ये त्या ठिकाणी आनंद प्राप्त होत नाही. आता याच्या विरुद्ध आपण जे सुख जे म्हणतो, हे सुख कुठं प्राप्त होतं महाराज? सुख मिळतं ते आपल्याला संसारामध्ये. सुख मिळतं की नाही आपल्याला संसारामध्ये? किती मिळतं? अतिशय थोडं मिळतं. आणि सुख हे नित्यकाळ त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत नाही. ते सुखाला कुठेतरी थांबाय, कुठेतरी त्या ठिकाणी थांबावं लागतं. तुम्ही पहा, संसारामध्ये राहत असताना आता महिलांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर पहा, जर घरामध्ये एखाद्या व्यक्तीला जर भात जर जास्त आवडत असेल तर भातवरण त्या ठिकाणी नित्य त्यांना करावं लागतं. भातवरण करत असताना दररोजच त्या ठिकाणी पातेल्यामध्ये भात वेगळा शिजायचा आणि वरण वेगळं शिजायचं. आहे की नाही? दोन्ही त्या ठिकाणी वेगवेगळं शिजायचं. आता त्याला कुठेतरी आपल्याला त्रास व्हायला लागला म्हणून त्या ठिकाणी आता काय उत्पन्न झालं? कुकर आलं पहा, कुकर. आहे का नाही? ते दोन्ही एकत्र त्या ठिकाणी ठेवायचं आणि फक्त वाट कशाची बघायची? कशाची बघायची? शिट्टी होण्याची वाट बघायची. शिट्टी वाजली तर कुकर काढून घ्यायचं. म्हणजे मला काय सांगायचं की जो त्रास होत होता त्याला कुठेतरी 5,000 रुपयामध्ये आपण ते सुख त्या ठिकाणी विकत घेऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये एखाद्या वेळेला जर गार पाणी पिण्याची जर इच्छा झाली तर गार पाण्याची पिण्याची जर इच्छा झाली तर फ्रीज जर घरामध्ये नसेल तर त्याला असं वाटतं की 20,000चं जर फ्रीज आणलं तर त्यामधून आपल्याला गार पाणी प्यायला मिळू शकतं. 20,000चं जर फ्रीज घेऊन आला तर त्याला उन्हाळ्यामध्ये गार पाणी सहज प्राप्त होतं.
सुख आहे, परंतु ते सुख चिरकाळापर्यंत आहे किंवा संपूर्ण जीवनभर आहे असं नाही महाराज. त्या सुखाला कुठेतरी थांबाय. म्हणून संत महात्मे म्हणतात की बाबा, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जाईल कवनाचे श्रवणी, कैसी सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. तुम्ही सुख जर त्या संसारामध्ये पाहत असाल तर मग मात्र तुम्हाला त्या ठिकाणी सुख थोडस जरूर प्राप्त होईल, परंतु ते शेवटपर्यंत सुख त्या सुख पाये जवा पाळे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वता सुख पाहता जवा पाळे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख पाये जवा पाळे, दुःख पर्वता दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वता दुःख पाहता जवा पाळे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, ये वडे. सुख पाहता जवा पाडी, दुःख पर्वता एवढी. अर्थात दुःख आपल्याला जास्त आहे आणि सुख मात्र त्या ठिकाणी कमी आहे, परंतु तरी सुद्धा माणसं त्या ठिकाणी संसार काही सोडत नाही. नका सोडू बाबा, संसार सोडा मी तुम्हाला म्हणतच नाही, परंतु संत महात्मे काय म्हणतात की बाबा, संसारामध्ये राहून सुद्धा परमार्थ करता येतो ना. आसोनी नसणे संसाराची ठाई आणि हाची बोध पायी म्हणे घ्यावा, किंवा आसोनी संसारी जीवे वेगू करी आणि वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. परंतु असंही पहा, माणसाची अपेक्षा, माणसाची आशा त्या ठिकाणी थांबत नाही, आणि जोपर्यंत आशा माणसाची थांबत नाही तोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये समाधान त्या ठिकाणी प्राप्त होते. माणसाला अपेक्षा आहे. कांदा काढल्यानंतर मनुष्य भुताऱ्यामध्ये कांदा ठेवतो. आता ठेवल्यानंतर तो कशा करता ठेवतो? सडण्याकरता ठेवतो का? अहो, 1,500 रुपयाचा भाव कमीत कमी 3-4 हजार रुपयापर्यंत जर झाला तर काही का होईना प्रॉफिट आपल्याला होईल, म्हणून तो त्या ठिकाणी कांदा ठेवतो. परंतु तेवढं प्रॉफिट त्याला काय होत? आता किती चालू आहे कांदा? 1,000-1,200 चालू आहे का? गेला 1,800 पर्यंत, 1,400 रुपये चालू आहे. मला सांगा, आपण अपेक्षा काय केली होती? मनामध्ये इच्छा काय केली होती? आता व्यवस्थित लागली बरं का, आता काहीच करू नका. मनामध्ये अपेक्षा काय केली होती? की आपल्याला त्या ठिकाणी भाव मिळावा. महाराज, एक सोबतकर असं म्हणताय उदय महाराज की मनसा चिंतितम कार्यम दैवम अन्यत्र चिंतयेत राजकन्या प्रसंगेन व्याघ्रौ जटिल वक्षिकः. आपण त्या ठिकाणी अपेक्षा करतो, परंतु आपल्या मनासारखं संसारामध्ये कधीच त्या ठिकाणी होत नाही. त्याचंच नाव संसार. संसाराला कुठेतरी थांबा आहे. संसारातलं वय त्या ठिकाणी निवृत्त होत असतं, परंतु परमार्थातलं वय कधी निवृत्त होत नाही. म्हणून आमच्या संत महात्म्यांनी त्या ठिकाणी सुख हा शब्द वापरला नाही, आनंद या शब्द वापरला. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त केले, किंवा आता कोठे दावे मन तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. बाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. आनंद या शब्द वापरला. आमच्या ज्ञानोबाराने सुद्धा आनंद हा शब्द वापरला. आनंद आत्वय नित्य निरामय, आनंद आत्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियाचे. आनंद आत्वय निरामय, आनंद आत्वय नित्य निरामय.
आनंद अद्वय नित्य निरामय जे का ध्येय योगियाचे. आनंद हा शब्द त्या ठिकाणी वापरला महाराज. म्हणून नीट लक्ष द्या, जीवनामध्ये कमावता आला तर फक्त आनंद कमवा, आणि दुसऱ्याला देता आला तर फक्त आनंद द्या. कारण दुःख हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेच. तुम्ही जर दुःखाचं जर त्या ठिकाणी वाटाघाटी जर करत असाल तर समोरचा सुद्धा तुम्हाला दुःखच देणार आहे. आनंद जर तुम्ही जर त्या ठिकाणी वाटला तर समोरचा सुद्धा त्या ठिकाणी आनंदच देणार आहे का नाही. म्हणून आनंद जीवनामध्ये त्या ठिकाणी कमवा. आनंद कमवल्यानंतर जीवनामध्ये काहीही कमवण्याचं शिल्लक राहत नाही. म्हणून संत महात्म्याने आनंद हा शब्द वापरला आहे. आणि संसाराचा जर आपण जर विचार केला दादा, सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया विष्ठीला जीव माझा, माझे सोयीत नेनते कोणी. ऐक महाराज, आशेमध्ये त्या ठिकाणी जन्म निघून जातो, परंतु जीवनामध्ये सुख काय त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात की बाबा सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, आणि नाही तरी गेला जन्म वाया. या नामचिंतनाच्या माध्यमातून, परमार्थाच्या माध्यमातून जो आपल्याला त्या ठिकाणी आनंद प्राप्त होणार आहे तो जगाच्या पाठीवर कुठेच प्राप्त होणार नाही. याचंच नाव परमार्थ आहे महाराज. तुम्ही सांगून जाईल बघा, 21 दिवसाची पंढरपूरची वारी आहे. 21 दिवसाची पंढरपूरची वारी, परंतु कोणाची तक्रार नाही. 15 लाख समाज एकत्र आहे, परंतु कोणाची भांडणं नाही. 15 लाख समाज एकत्र असून सुद्धा एक जातीचा एक नाही, अनेक जातीचे अनेक आहेत, कुठल्याही प्रकारचे भांडणं नाही. 15 लाख समाज एकत्र असून सुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी नुसता दंड उभा केला तर त्या ठिकाणी गप्प बसतो, कुठल्याही प्रकारची आर्मी नाही. ही आमची जगात भारी आणि पंढरपूरची वारी. आणि दुसरं तुझं मला असं सांगून जाईल महाराज, 21 दिवसाचा प्रवास आहे. आपल्या इकडे ते 15 दिवस चालतात, काही त्या ठिकाणी 8 दिवस चालतात, काही त्या ठिकाणी 17-18 दिवस चालतात. मग 21 दिवसाचा प्रवास आहे. चालत असताना त्या ठिकाणी पायाला वेदना आहे, परंतु परमार्थाची ओढ असल्यामुळे पायाची आणि शरीराची सुद्धा चिंता नाही. कारण का, तर आमच्या पंढरपूरच्या परमात्म्याची वारी आहे. ऐक नाही महाराज, हा आनंद आहे. एकदा जर तो पंढरपूरच्या वारीला गेला ना महाराज, तर तो त्या ठिकाणी नित्यने जातच राहतो. तुकोबाराय म्हणतात की महाराज, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, तेथे जाऊ नका कोणी, गेले आले नाही तुका पंढरीस गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. जो परमार्थामध्ये इन्व्हॉल्व झाला, ज्याने परमार्थ जीवनामध्ये केला, त्याची जी सांगड आहे, त्याचं जे जीवनाचा जीवनपट आहे, त्या जीवनाला कुठेतरी चांगल्या अशा प्रकारचा रंग त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि मला दुसरं असं सांगायचंय की महाराज, या परमार्थाच्या व्यतिरिक्त जे जीवन जगणारे आम्ही आहेत ना, त्या जीवन जगण्यामध्ये आणि त्या जीवन जगल्यानंतर तुमच्या जीवनाला त्या ठिकाणी रंग प्राप्त होत नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात की बाबा, रंगायचं जर असेल तर परमार्थामध्ये रंगा. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, ऐक नाही शरीर दायाचे ठेवणे, का दर्शिया विलासजने. म्हणले महाराज, आतापर्यंत आयुष्य भरपूर गेलं, आता इथून पुढे तरी परमार्थामध्ये आम्हाला आयुष्य घालवायचंय. महाराज मग भजन कर, कीर्तनाला येत चला, ऐक नाही. परंतु महाराज, कीर्तनाला येत चला, भजनाला येत चला, भजन करा, नामस्मरण करा, असे संत महात्मे आम्हाला सांगून सांगून त्या ठिकाणी थकले. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखीना. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखीना. महाराज, लोकांना एवढा विसर पडला ना की कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन झाल्यानंतर सुद्धा लोक टाळ्या वाजवत नाही. एवढा मोठा विसर आपल्याला म्हणावं लागतं. वाजवा टाळी, विठ्ठल विठ्ठल भजन करा म्हणावं लागतं. महाराज, हा तुमचा दोष नाही, तुमचा दोषच. नामस्मरण करत असताना तुकोबारायांनी असं म्हणलंय की नामस्मरण हे सोपं आहे, परंतु सहज नाही. मी काय बोलतो नीट लक्ष द्या. नामसंकीर्तन साधन पाहिजे सोपे,
जळतील पापे जन्मांतरीचे. तुकोबाराने सांगितलंय की नामस्मरण करणं हे सोपं आहे, परंतु महाराज नामस्मरण करणं सोपं आहे परंतु सहज नाही. सहज जर असता तर वाल्या पोळ्याला त्या ठिकाणी उपदेश करावा लागला नसता. तुम्हा आम्हाला टाळ्या वाजवा आणि भजन करा असं म्हणावं लागलं नसतं. याच्या करता सहज नाही. नामस्मरण करत असताना टाळी वाजवा असं म्हणावं लागतं. याचं कारण असं की आपलं पुण्य आपलं पाप कुठेतरी आड येतंय म्हणून आपल्याला ते म्हणत नाही. या कलियुगामध्ये चांगल्याच्या शक्तीपेक्षा वाईटाची शक्ती कधीही त्या ठिकाणी प्रभावीच असते. नीट लक्ष द्या. लहान मुलाला त्या ठिकाणी एखादं गाणं पाठ कर असं म्हणावं लागतच नाही. लहान मुलाला त्या ठिकाणी शिव्याचं त्या ठिकाणी पाठांतर कर, एखादा बुक त्या ठिकाणी तयार कर, पाठांतर कर हे अजिबात सांगावं लागत नाही. त्याला सहज त्या ठिकाणी प्राप्त होतं आणि सहज मनुष्य त्या ठिकाणी मुलगा काय करतो त्या ठिकाणी नको नको त्या गोष्टी करण्याकरता कार्यरत त्या ठिकाणी होतो. मराठ्याला मला हे सांगायचंय की सप्ताह बसल्यानंतर गावोगावी पत्रिका पाठवाव्या लागतात. सप्ताह चालू झाल्यानंतर गावातल्या भजनी मंडळाला आमंत्रण द्यावं लागतं की सप्ताह चालू झालाय, तुमची भजनाची सेवा आम्हाला लागेल. परंतु गावामध्ये त्या ठिकाणी यात्रा असल्यानंतर गौतमी पाटीलचा जर कार्यक्रम ठेवला तर सांगावं लागतं मागासारखा पुढे येऊ नका कुणीच. महाराज तिथं एकामेकाच्या पुढे त्या ठिकाणी जावं लागतं. आज तुमच्या टाकळीया गावची लोकसंख्या किती आहे? 8-8.5 हजारच्या आसपास असेल. किती? अरे बाबा, आता मात्र तुम्ही डोकंच खाजायला लावलं. खेटा काढून डोकं खातो काय असं वाटायला. 20,000 लोकसंख्येमध्ये मला असं वाटतंय की 700-800 लोक सुद्धा या ठिकाणी नसतील. ज्या स्वामींनी आपल्याला परमार्थाचा रंग दिला, ज्या स्वामींनी आपल्याला त्या ठिकाणी परमार्थाचं बीजरोपण केलं, इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा विलो गेला गगनावर, ऐक नाही. ज्या संतांनी आपल्याला परमार्थ शिकवला आणि त्यांची पुण्यतिथी आपल्या गावामध्ये आहे. महाराज टाकळीमधून येता जाताना मी बघतो अहो डोक्यातली टोपी पण एवढे मोठे बॅनर लावले संयोजक मंडळी. काय चुकी संयोजक मंडळी? डोक्यातली टोपी पण पाहता पाहता पहिल्यापासून जर वाचायचं नाव ठरलं तर एवढे मोठे बॅनर त्या ठिकाणी गावामध्ये लावले. परंतु असो, मला सांगायचं काय की नामस्मरण सोपं आहे परंतु सहज नाही. मग सहज का नाही तर महाराज भांडवल धंदा जर करायचा म्हणलं तर त्या ठिकाणी भांडवल लागतं. तसा परमार्थ जर करायचं म्हणलं ना तर त्याकरता सुद्धा पुण्यच लागतं. ज्ञानोबराने उगाच सांगितलं नाही महाराज बौद्ध सुकृताची जोडी आणि म्हणूनही विठ्ठली आवडी. उगाच म्हणले नाही. कोणाला विठ्ठल आवडत नाही महाराज, कोणाला नामस्मरण त्या ठिकाणी आवडत नाही. त्याला त्याच्याकरता इथं लागतं तेव्हा इथे त्या ठिकाणी माणसं येऊन बसतात आणि तेव्हा कुठे त्या ठिकाणी पुण्य अर्जन होतो. ऐकाय एक सारं कलियुगाचा प्रभाव दादा. आणि या कलियुगामध्ये जीवन जगत असताना मी सांगितलं की चांगल्याची शक्ती वाईटाच्या शक्तीपेक्षाही त्या ठिकाणी कधी प्रभावीच असते आणि या शक्तीवरती मात करून आपल्याला करावं लागतो तो परमार्थ. विठ्ठल मग परमार्थ तरी का करायचा हो? तर परमार्थ याच्या करता करायचं की मनाला समाधान प्राप्त झालं पाहिजे, याच्या करता करायचं. संत महात्म्याने त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही देव आपलासा करा, देव आपलासा करा. म्हणले देव नको आम्हाला, देव न लगे साठवीचे रुतले जागे. संत महात्म्याने त्या ठिकाणी थोडासा जरा वेगळ्या अर्थाने त्या ठिकाणी सांगितलं. म्हणले तुम्हाला देव नको ना, म्हणले मग तुम्हाला समाधान तर पाहिजे असेल, सुख तर पाहिजे असेल की नाही. तसं जर पाहिलं तर या जगामध्ये समाधानी व्यक्ती कुणीच नाही. प्रत्येकाच्या पाठीमागे काहीची ना काहीची तरी चिंता आहे. अगदी देशाच्या पंतप्रधानापासून तर ग्रामपंचायतला निवडून आलेल्या सदस्यापर्यंत नवे अजून जर खाली जायचं ठरलं तर सोसायटीमध्ये निवडून आलेल्या सदस्यापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला कशा ना कशी तरी चिंता आहे. आणि चिंता एवढी गोष्ट वाईट आहे महाराज. चिता चिंता समाख्यातम बिंदू मात्रेन विशेषता. ऐक नाही, बिंदू मात्रेन विषय म्हणजे बिंदू त्या ठिकाणी फक्त फरक आहे, अनुसाराचा फक्त फरक आहे. परंतु जिवंत माणसाला जी चालते तिला म्हणतात चिंता आणि मेलेल्या माणसाला जी चालते तिला म्हणतात चिता. मग ही चिंता आमच्यापासून दूर झाली पाहिजे. आम्हाला असमाधान जे आहे ते समाधान प्राप्त झालं पाहिजे. आम्हाला सुख प्राप्त त्या ठिकाणी झालं पाहिजे. याकरता काय करावं लागेल? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. येरती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती.
हेरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसानी. ऐका आपुला तो एक देव करूनी घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. मग तुम्हाला सुख पाहिजे असेल ना तर काय करा बाबा हो, तुम्ही देव आपलासा करा. देव आपलासा केला तर महाराज आता नीट लक्ष द्या. तुम्ही देव जर आपलासा केला ना तर महाराज देवासहित लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते. जीवनामध्ये पैसा वेगळा आणि लक्ष्मी वेगळी. भगवान परमात्म्यासह लक्ष्मी घरामध्ये येते, ती आनंद घेऊन येते. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नुसता जो पैसा दिसतो ना, तो पैसा जो ज्याच्या घरामध्ये येतो ना, त्या पैशाच्या भोवती शास्त्रकाराने 15 प्रकारचे अनर्थ त्या ठिकाणी सांगितले. तेयम हिंसा अनुत्रदंभ काम क्रोध भेद वैर अविश्वास संस्पर्धा मद्यपान स्त्री असे 15 प्रकारचे अनर्थ त्या पैशाच्या भोवती सांगितले. मी लक्ष्मी हा शब्द वापरतो. मग तुम्हाला पैसा हवाय का लक्ष्मी हवाय? लक्ष्मी हो बोला तुम्ही. तुम्हाला पैसा हवाय का लक्ष्मी हवी आहे? तुम्हाला लक्ष्मी हवी. मग लक्ष्मीचा गुण काय की लक्ष्मी ज्याच्या घरामध्ये जाते त्या ठिकाणी ती आनंद घेऊन जाते. मग लक्ष्मी कुठे आहे? जिथे पुण्य आहे, जिथे धर्म आहे, जिथे नीती धर्म शास्त्राप्रमाणे त्या ठिकाणी वागणं आहे, संत विचार जिथे आहे तिथे भगवान परमात्मा आहे, तिथे धर्म आहे. आणि जिथे धर्म आहे तिथे त्या ठिकाणी लक्ष्मी आहे. आणि जिथे महाराज लक्ष्मी आहे ना तिथे मात्र त्या ठिकाणी काय आहे? समाधान. जिथे परमार्थ नाही, जिथे नीती नाही, जिथे त्या ठिकाणी अधर्म आहे, मग त्या अधर्माने असलेल्या कुटुंबामध्ये महाराज त्या ठिकाणी तुम्हाला पैसा भरपूर दिसेल परंतु समाधान मात्र त्या ठिकाणी दिसणार नाही. याच्याकरता भगवान परमात्म्यासह लक्ष्मी जर प्राप्त करायची असेल तर महाराज परमार्थ करा. कारण का तर त्या परमार्थाच्या द्वारे भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी होत असतो. आणि आनंद झाल्यानंतर त्या कुटुंबाचा हेवा सुद्धा त्या भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी वाटत असतो. उदय महाराज एक अभंग आहे पहा. आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. आता हा अभंग मी तुमच्या समोर या ठिकाणी म्हणलो तर याच्यामध्ये आता आपल्या हिता जोआची जागता धन्य माता पिता तयाच्या एवढं फक्त म्हणत चला मोठ्याने म्हणा. आपल्या हिता जोआची जागता धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक धन्य माता पिता. गीता भागवत करीती श्रवण धन्य माता पिता. अखंड चिंतन विठोबाचे धन्य माता पिता. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा धन्य माता पिता. आता तयाचा हरिक वाटी देवा एवढं फक्त म्हणत चला. आपल्या हिता जोआचे जागता तयाचा हरिक कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक सात्विक शब्दाला अंडरलाईन करा. तयाचा धन्य माता पिता. गीता भागवत करीती श्रवण तयाचा हरिक. अखंड चिंतन विठोबाचे तयाचा हरिक. आणि तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तयाचा हरिक. परंतु कधी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि मग तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक मग धन्य माता पिता तयाची. महाराज कुणाला या ठिकाणी धन्यता नाही. हा कुणाला या ठिकाणी धन्यता नाही. महाराज कीर्तन आपलं 7:30 चालू झालं. खऱ्या अर्थाने आजचा पहिला दिवस होता. मला असं वाटलं होतं की खऱ्या अर्थाने आता कीर्तन चालू करायचंय. गाडी तर त्या ठिकाणी लेट निघली परंतु आता वेळेवर कधी पोहोचायची म्हणून मी जरा गडबड करतोय. सांगण्यासारखं भरपूर आहे. आणि विशेष म्हणजे तुमच्या टाकलेल्या गावामध्ये माझं पहिलंच कीर्तन आणि पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच दिवशी आहे. म्हणून मला सांगायचं काय की माणसाच्या जीवनामध्ये परमार्थ हा त्या ठिकाणी काम येत असतो. भगवान परमात्म्याचं चिंतन हे त्या ठिकाणी काम येत असतं. म्हणून संत महात्म्याने या ठिकाणी सांगितलं की बाभाओ देखा सदर मजरी लोपला का सर्व सुखाचा थारा मोडला दीपा सर्वे हरपला प्रकाश उदाय. महाराज तुमच्या जीवनामध्ये ज्या क्षणी त्या ठिकाणी अधर्म घडतो त्या क्षणी त्या ठिकाणी काय आहे सुख जे ते आहे ते सुख त्या ठिकाणी निघून जातं. म्हणून काय करा सुख पाहिजे असेल तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. कारण का तर तुम्हा आम्हाला हे जे नर शरीर या ठिकाणी जे दिलंय जे भगवान परमात्म्याने आपल्याला हे नर शरीर दिलं त्याला म्हणतात आधी. नर शरीर तुम्हा आम्हाला या ठिकाणी दिलं त्याला म्हणतात आधी. त्याला आपण प्रपंच आणि त्या ठिकाणी जोडला त्याला म्हणतात उपाधी. आणि तुमच्या आमच्या भोवती हा प्रपंच त्या ठिकाणी जोडला आपण त्या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी तो प्रपंच ठेवतो. आणि या प्रपंचामध्ये सुद्धा वेळ काढून जो आपण परमार्थ करतो त्याला म्हणतात पारमार्थिक समाधी. मग अशी जी समाधी आपल्याला लागावी आपली त्या ठिकाणी आनंद भेटावा याकरता काय करावं
तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं. मग कसं करावं तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ऐशी जोडी करा रामकंठी धरा 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 चुके फेरा गर्भवास चुके फेरा गर्भवास चुके फेरा गर्भवास नाशिवंता या पुत्र नाशिवंता या पुत्र नाशिवंताटी प्रिया पुत्र धना नाशिवंताटी प्रिया पुत्र आईने चुके फेरा गर्भवास नासिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण तेची फळ. आईशी जोडी करा रामकंठी धरा. मग आईशी कैसी जोडी करा तर महाराज ज्ञानोबरांना विचारू आपण आईची कैसी जोडी करा. सततम कीर्तयन तो माम येतंतश्य दुर्रता नमस्यांतश्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. महाराज ज्ञानोबरा या भगवान परमात्मा या ठिकाणी गीतेमध्ये श्लोक सांगतात की सततम कीर्तयन तो माम येतंतश्य दुर्रता नमस्यांतश्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या श्लोकावरच्या आपण जर ओव्या जर बघितल्या तर श्लोकावरती कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती ऐसे माझिनी नाम घोषे नाही करती विश्वाची दुःखे आवगी जगची मासुके दुमदुमीत भर. अशा भगवान परमात्म्याचं जर आपण नामस्मरण केलं तर समाधान त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. तुकोबारांना विचारलं तुकोबारा तुम्ही काय केलं. अहो तुकोबारा तर झाली की महाराज माझी मज झाली अनावर वाचा अंशंत या नामाचा घेतला. महाराज तुकोबारांना गावामध्ये भजन करून देत होते का महाराज. शेवटी तुकोबारांनी गावामध्ये यांनी आपल्या ज्ञानेश्वरीचं तुकोबारांच्या गाथ्याचं ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अध्ययन केलं त्यांचा स्टेटस सुद्धा दररोज असतो घोरडेश्वराचा ऐक ना. त्या घोरडेश्वराच्या डोंगरावरती जगद्गुरु तुकोबारांनी जावं भगवान परमात्म्याचं चिंतन करावं. भांडारा डोंगरावरती जावं जगद्गुरु तुकोबारांनी त्या ठिकाणी भजन करावं. भांडारा डोंगरानंतर गेल्यानंतर भामचंद्र डोंगरावरती जावं त्या ठिकाणी तुकोबारांनी भजन करायचं का. त्याचं कारण असं आहे महाराज गावामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी 9 वाजता कीर्तन चालू केलं का गावातले लोक म्हणे जाओ तुकोबार आहे म्हणले काय म्हणले तुम्ही इथं 9 वाजले का कीर्तन चालू करता. आम्ही शेतामध्ये त्या ठिकाणी कष्ट करावे आणि आमची झोपण्याची वेळ त्या ठिकाणी यावी आणि झोपण्याच्या वेळेला तुमचं कीर्तन या ठिकाणी चालू होतं म्हणजे सारा व्यत्यय त्या ठिकाणी होतो म्हणजे उद्यापासून इथं भजन करू नका. महाराज तुकोबारांनी शेवटी त्या ठिकाणी भजन आणि एकांतामध्ये भजन करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. महाराज जगद्गुरु तुकोबार आहे तिन्ही डोंगरावरती ज्या डोंगराला जाता येईल त्या डोंगरावरती जगद्गुरु तुकोबार त्या ठिकाणी भजन करण्याकरता जायचे. आता भजन करत असताना त्यांना भाकरी पोच करण्याचं जर काम करून देत असेल तर आमच्या माता मावले म्हणजे जिजाबाई त्या ठिकाणी भाकरी पोच करण्याचं काम करायचे. महाराज जिजाबाईंना जगद्गुरु तुकोबारांविषयी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आदर होता परंतु देवभक्तालागी करुनिधी संसार अंगी वारंवार करून ठेवी. तुकोबारांच्या बाबतीत जर आपण जर बघितलं तर सांसारिक दृष्ट्या फार मोठे असं काही जगद्गुरु तुकोबारांकडे काय नव्हतं असं म्हणता येणार नाही. जगातली सर्वात मोठी कर्जमाफी जर पहिली कुणी केली असेल तर आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी केली. ज्या कर्जाच्या वह्या होत्या त्या संपूर्ण वह्या पाण्यामध्ये बुडवल्या. नीट लक्ष द्या कर्जाच्या वह्या पाण्यामध्ये बुडवल्या म्हणून त्यांच्या अभंगाच्या वह्या पाण्यामध्ये तरल्या. आपल्या वह्या बुडवल्या
आपला विषयच नाही घ्यायचा महाराज. आपलं सोयी सुद्धा माणूस वाया जाऊन देत नाही महाराज. तुकोबाराय होते ते तुकोबाराय महाराज. आणि त्यांच्या प्रपंचाचा जर आपण जर विचार केला, आता भक्तीचा जर विचार केला तर भक्तीचा मळा, चैतन्याचा जिव्हाळा आहे का नाही, जगद्गुरु तुकोबाराय. अजून पुढे जर आपण जर गेलो तर गावात नाही मान, घरात नाही धान, चित्तात सदा समाधान, जगद्गुरु तुकोबाराय. अजून पुढे जर आपण जर विचार केला तर घरामध्ये गळका माठ, फुटकं ताट, मोडकी खाट, परंतु सदेह वैकुंठाची वाट, जगद्गुरु तुकोबाराय. आणि म्हणून या जगामध्ये 3 जगद्गुरु आहे. कोणकोणते? कृष्णवंदे जगद्गुरु, आपले जगद्गुरु तुकोबाराय आणि आद्य शंकराचार्य महाराज. या तिन्हीपैकी एक जगद्गुरु तुकोबाराय आहे का नाही. आणि अशी तुकोबारायांची त्या ठिकाणी ख्याती होती. परंतु महाराज भजन गावामध्ये करून दिलं नाही. आणि शेवटी त्यांना भाकरी पोच करण्याचं काम करायचे ते आमच्या जिजाबाई. आता नीट ऐका, तिकडं नका भाऊ, इकडं ऐका. तर एक दिवस असं झालं की जिजाबाईंनी त्या ठिकाणी भाकरी पोच करत असताना, जात असताना त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्यावरती जिजाबाईंच्या पायामध्ये त्या ठिकाणी काटा रोवला. आता काटा रोवल्यानंतर जिजाबाईंच्या पायामध्ये काटा रोवला महाराज. 11:30चा त्या ठिकाणी टायमिंग होता. आणि जिजाबाई त्या ठिकाणी काटा काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू लागल्या, परंतु काटा काय त्या ठिकाणी निघाला. काटा निघाला म्हणून त्या ठिकाणी याची काळजी कुणाला पडली? जाऊ दे तिला. काय होतं, गाडीचा मोसन तुटला तर ते फक्त ड्रायव्हरलाच करतं ते मोसन धरण्याकरता किती दिवस. आता ते जिजाबाईच्या रूपाने आली म्हणून मला त्या ठिकाणी काही बोलता येणं म्हणता येईल. आणि खऱ्या अर्थाने त्यांचीही गरज आहे. आमची मुरारी बापू म्हणायची 60 वर्षाची सांभाळण्यापेक्षा 7 वर्षाची सांभाळ. 60 वर्षाची सांभाळणे त्यांची कानपूर लाईन कडे झाली, हातपाय त्या ठिकाणी चालत नाही. त्यांना काय आपण राम राम म्हणणं शिकवणार आहे, त्याच्यापेक्षा 7 वर्षाचे शिकवा. 7 वर्षाचे जे आहेत त्यांना सांभाळा महाराज. ती पिढ्याच्या पिढ्या त्या ठिकाणी घडवते. जाऊ द्या, मला विषयांतर होतंय, तुम्ही इकडे लक्ष द्या. जिजाबाईंचं त्या ठिकाणी पायामध्ये काटा रोवला. काटा रोवल्यानंतर योग असा झाला की काटा काय त्या ठिकाणी निघणार. शेवटी महाराज आमच्या भगवान परमात्म्याला त्याची काळजी पडली. मला सांगायचं काय की आईसी जोडी करा, रामकंठी धरा, याच्यावर मला त्या ठिकाणी बोलायचंय. तर जिजाबाईंच्या पायामध्ये काटा रोवल्यानंतर भगवान परमात्म्याला काळजी पडली. महाराज भगवान परमात्म्याने 12 वर्षाच्या बालकाचं त्या ठिकाणी रूप घेतलं आणि जिजाबाईंच्या जवळ आला. आता जिजाबाईंच्या जवळ आल्यानंतर जिजाबाईंना हास्य विनोदाने त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणू लागला. म्हणजे आई साहेब काय झालं? म्हणले काय नाही, पायामध्ये काटा रोवला. मग काढला का पायातला काटा? प्रयत्न भरपूर केला, परंतु पायातला काटा काही त्या ठिकाणी निघाला. आई साहेब एक बोलू का? भले बोला ना. भले मी काढू का काटा? 12 वर्षाचा मुलगा जिजाबाई सगळं संवाद करतो. मी काढू का काटा? अरे तू फार लहान दिसतोस रे, 12 वर्षाचा आहे, तुला काय काटा काढता येणार? महाराज भगवान परमात्मा गालामध्ये थोडासा हसला. आई साहेब खरं सांगू का, आता तरी मी 12 वर्षाचा आहे. मी ज्या अनेक लोकांची काटे जी काढली ती बरेच जणांची काटे लहानपणीच काढली. रावणाला सुद्धा मारलं, कंसाला सुद्धा मारलं, आणि पुतना मावशी तर त्या ठिकाणी पाळण्यामध्ये असतानाच त्या ठिकाणी ठेवून दिली. काग बाग रिठा मारिता बालके अवघी दैत्य खाणी बुडविली. महाराज हे सर्वजण जे मारले ना आईसाहेब, ते लहान असतानीच मारले. आता एवढ्या मोठ्या मोठ्यांचा काटा लहानपणी काढलाय, तर हा तर लय मामुली काटा आहे म्हणजे हा सहज त्या ठिकाणी निघेल. म्हणले बघ तुला काढता येत असणार, बघ काढता येत. महाराज आता नीट लक्ष. आता जगद्गुरु तुकोबा आपल्या जिजाबाईंनी पायामध्ये काटा रोवलेला असताना भगवान परमात्मा आग्रह करू लागला की मी काटा काढू का? बघ तुला काटा काढता येतो का? महाराज जगाचा प्रतिपालक मालक चालक भगवान परमात्मा त्याने जिजाबाईंचा पाय आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी घेतला आणि जिजाबाईंच्या पायामधला काटा त्या ठिकाणी बघू लागला. काटा बघत असताना काटा दिसेना, आणि काटा दिसेना म्हणून त्या ठिकाणी प्रयोग करतात. शेतात जाता ना तुम्ही सर्व, काय लावतात तो तिथे? तो प्रयोग अजून 2 ठिकाणी करतात. एक शाळेमध्ये जर त्या ठिकाणी पान उलटायला नाही लागलं मग हे करतात, आणि बँकेमध्ये नोटा मोजताना जर त्या ठिकाणी नोटाला नोट चिटकायला लागली मग मात्र त्या ठिकाणी काय करतात? थुका लावतात. तसा जिजाबाईंच्या पायातला काटा पाहत असताना, काढत असताना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला तो काटा त्या ठिकाणी दिसेना. महाराज याच्यामध्ये सुद्धा एक लॉजिक आहे.
तसं जर लतीफ महाराज आपण जर बघितलं, उदय महाराज, भगवान परमात्मा अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती होती. नुसता फ्लॅश मारला असता तरी त्या ठिकाणी पायातला काटा निघून गेला. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तोची विठोबा, मुकुट सकळा मणी धन्य तोची विठोबा. कर्यति मीराचा नाश उदय होनी प्रकाश, थोडी आशा पाश करी वासल धर. है का नाही? महाराज भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी लगेच काटा काढू शकला असता, परंतु महाराज भगवान परमात्म्याची इच्छा एकच होती की भक्ताच्या पायाचे जे रजकण आहे ते रजकण आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे, कारण त्या रजकणाला संप्रदायामध्ये अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. तुम्ही आम्ही जे आपल्या कपाळाला जे गंध लावतो ना त्याला आपण गोपीचंदन म्हणतो. कपाळाला जे गोपीचंदन लावतात ना, तो गोपीचंदन काय प्रकार आहे तुम्हाला माहिती आहे? गोपीचंदन काय प्रकार आहे? 40 रुपयाची एक डबी आणली, पिवळी केशरी कशी असेल, आणि ती जर डोक्याला लावली, पण आपल्याला जर माहितच नसेल गोपीचंदन हा काय प्रकार आहे, एखाद्याने विचारलं नास्तिकवाद्याने, अरे तुम्ही गण लावता पण गोपीचंदन काय प्रकार आहे? नेमकं काय, कशाचं काय, नेमकं काय प्रकार, काय गोपीचंदनाचा काय प्रकार आहे सांगता आलं पाहिजे महाराज. गोपीचंदन, गोपी म्हणजे कोण? ज्या गोपिका वृंदावनामध्ये भगवान परमात्म्याच्या ज्या भक्त होते त्या गोपी. आणि गोपीचंदन म्हणजे गोपींच्या पायाच्या खालची जी धूळ, जी आपण त्याला रजकण म्हणतो, त्याला म्हणतात गोपी चंदन. आणि त्या गोपी चंदनाची, त्या रजकणाची महाराज अपेक्षा देवाने त्या ठिकाणी करावी, संतांनी त्या ठिकाणी करा. राधे तेरी चरणों की अगर धुल मिल जाए, सच कहता हूँ सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए, ये मन बड़ा चंचल है, कैसे राधे राधे राधे. भूख लगती है, प्यास लगती है, जिंदगी अब अधूरी लगती है, हे द्वारकाधीश तेरे बिना जिंदगी अब अधूरी लगती है. राधेच्या चरणाची धुळीची अपेक्षा, गोपीच्या त्या ठिकाणी रजकणाची अपेक्षा देवानी संतांनी त्या ठिकाणी करावी. तद्वत भगवान परमात्मा त्या ठिकाणी आमच्या जिजाबाईंच्या पायाच्या रजकणाची त्या ठिकाणी अपेक्षा करतायत. काटा त्या ठिकाणी दिसेना, आणि काटा त्या ठिकाणी दिसेना असं म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपल्या मुखातला त्या ठिकाणी जो जगाचा प्रतिपालक मालक चालक भगवान परमात्मा त्यांनी आपल्या मुखामध्ये त्या ठिकाणी बोट घालावं आणि जिजाबाईंच्या पायाला त्या ठिकाणी काटा पाहण्याचा प्रयत्न करावा. काटा दिसेना असा झाला, पुन्हा त्या ठिकाणी बोट तोंडामध्ये मुखामध्ये बुडावं आणि पुन्हा त्या ठिकाणी काटा पाहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा. काय महाराज, काय ते लॉजिक असेल, काय त्या ठिकाणी भाव असेल महाराज. काटा काढला महाराज. काटा काढल्यानंतर त्या ठिकाणी आई साहेबांना, जिजाबाईंना त्या ठिकाणी सांगितलं, आई साहेब काटा काढून झाला म्हणजे. अरे बापरे, काटा काढून झाला. जो काटा काढण्याकरता मी अर्धा पाऊण तासापासून त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, तो काटा त्या ठिकाणी तू एका सेकंदामध्ये त्या ठिकाणी काढला. म्हणले आई साहेब आपलं तसंच, मी अनेक जणांचा काटा काढतो म्हणले, परंतु त्याला सुद्धा कळून देत नाही की काटा कसा निघा. हा, त्याचा असंच आहे महाराज. राजाचा रंक आणि रंकाचा राजा, जो एखादा जास्त उन्मत्त झाला असेल, अरे संपत्ती आमच्याकडे भरपूर आहे, सर्व काही करू शकतो, महाराज असं तू त्या ठिकाणी म्हणूच नको, असं तू म्हणूच नको. तुम्ही मुंबई लॉटरीवाल्याला त्या रतन खत्रीला जर त्या ठिकाणी जाऊन विचारलं ना, तो त्या ठिकाणी सांगत असतो. एक मुलाखत मी ऐकली होती, म्हणले माझ्याकडे करोडो लोक येऊ द्या, तिकीट फाडणार करोडो लोक येऊ द्या, परंतु एक भाग्यवान नको. तो भाग्यवान आला की मला त्या ठिकाणी काय करतो, तो कंगाल करतो. कारण का, त्याचं नशीब असं असतं की संपूर्ण करोडो लोकांची लॉटरी एकटाच त्या ठिकाणी घेऊन जातो. याला म्हणतात राजाचा रंक, रंकाचा राजा. म्हणून आपण त्या ठिकाणी उन्मत्त व्हायची गरज नाही महाराज. आपण काय करावं, आपण भगवान परमात्म्याचं चिंतन करावं. एक तुम्हाला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगून जातो. आता रावणाची लंका होती आणि कृष्णाची द्वारका होती. लंका जळाली, द्वारका बुडाली. का बुडाली, का जळाली?
ऐका काही गोष्ट जळाली इथपर्यंत माहिती आणि बुडाली इथपर्यंत बी माहिती, परंतु का बुडाली आणि का जळाली हे तुम्हाला माहिती. मग मोबाईल मध्ये तुम्ही पाहता काय, नुसतं वरवर लुटत. महाराज रावणाची लंका जळाली याचं कारण असं, बिभीषणाने लंका सोडली, राम नाम तिथून निघून आलं, परिणाम हनुमंतरायने त्या ठिकाणी लंका जळली. आणि आमच्या भगवान श्रीकृष्णाची द्वारका का बुडाली, तर महाराज त्या ठिकाणी यादव मध्ये भांडणं झाले आणि भगवान परमात्म्याने ती द्वारका सोडली. सोन्याची द्वारका आजही पाण्यामध्ये बुडून आहे की नाही. म्हणून तुम्ही आम्ही लईच उन्मत्त झालो, आपल्याकडे कोटीनी करोडनी 10-5 एकर जमीन आहे. नाही महाराज, हे सर्व काही इथंच राहणार आहे. म्हणून आपण अहंकार करून उपयोग नाही. जिजाबाई म्हणतात की बाई देवा आपलं काटा काढून झाला. म्हणले हो आई साहेब काटा काढून झाला. म्हणजे मी कुणाचा काटा कसा काढतो हे त्याला सुद्धा कळून देत नाही. महाराज आई साहेबांचं अंतकरण त्या ठिकाणी सुकावलं. अंतकरण सुकल्यानंतर आई साहेबांनी त्या ठिकाणी आपलं भाकरीचं गाठोडं डोक्यावरती त्या ठिकाणी घेतलं आणि डोक्यावरती गाठोडं घेतल्यानंतर आई साहेब 10-5 पावलं त्या ठिकाणी पुढे गेल्या. भगवान परमात्म्याने तोंड इकडे केलं आणि भगवान परमात्मा 10-5 पावले पुढे गेले. परंतु महाराज एवढे उपकार केले म्हणून आई साहेबांना वाटलं की याला आपण नाव तर विचारू, नेमकं काय तुझं नाव काय नेमकं. म्हणून त्या ठिकाणी अरे अरे इकडे 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 म्हणले काय, म्हणले अरे काटा तू असा काढला की मला सुद्धा कळून दिलं नाही माझ्या पायातला काटा कसा निघाला. आता तू दिसतोस फार गोंडस. त्याचं रूपच माझं असं होतं महाराज की अंगामध्ये बंडी होती, खाली धोतर त्या ठिकाणी घातलेलं होतं, खांद्यावर कांबळी त्या ठिकाणी, हातामध्ये काठी होती आणि सुंदर अशा प्रकारचा गंध त्या ठिकाणी लावला जातो. सुंदर मूर्ती भगवान परमात्मे त्या ठिकाणी दिसत होती. हातो में लकड़ी खांदी कमलिया, हातो में लकड़ी खांदी कमली, गौवा चराने वाले मुरली सुनाने, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले, बंसी बजाने वाले. असं तो रूप त्या ठिकाणी घेऊन आला भगवान परमात्म्याला. आईसाहेब विचारले यार तुझं नाव काय सांग. म्हणजे आईसाहेब आता काटा काढून झाला, आता मला नाव तुम्ही विचारू नका. मी जर तुम्हाला नाव सांगितलं तर तुम्ही मला त्या ठिकाणी निश्चित प्रकारे शिव्या देताल, कारण की माझं नाव तुम्हाला आवडण्यासारखं नाही. मला नाव नका विचारू. नाही नाही अरे नाव तर सांग. म्हणले काय नाव आहे. म्हणले सांग. म्हणजे आईसाहेब कशाला त्या भानगडीत पडता, आता काटा निघाला कशाला. नाही नाही नाव सांग. म्हणले आईसाहेब तुमचा अट्टहासच आहे, आग्रहच आहे, तर सांगते. म्हणले माझं नाव आहे विठोबा. विठोबा म्हणल्यानंतर महाराज तळपायचे आत मस्तकाला त्या ठिकाणी गेले. म्हणजे विठ्ठा इथं सुद्धा आला, मला काळ तोंड करून माझा काटा काढण्याकरता चल निघ म्हणले. जिजाबाईंना त्या ठिकाणी राग होता, परंतु प्रेमही तितकंच होतं मग त्या जिजाबाईंचं देवाविषयी. आता गेल्या जिजाबाई तुकोबारांकडे. तुकोबारांकडे गेल्या. तुकोबारांनी विचारलं म्हणजे जे आज जरा उशीर झाला, ते 11:30 पावणे 12 झाली काटा काढण्याकरता, आपलं भाकरी आणण्याकरता. म्हणले हो जरा काटा पायामध्ये मोडला होता आणि तो काटा काढण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न करता करता थोडासा उशीर झाला. म्हणले उशीर. म्हणले मग काटा काढला का. म्हणले हो काटा काढला. म्हणले कुणी काढला. आलं होतं म्हणले छोटस एक बालक होतं, त्यांनी काटा काढला. म्हणले बालक होतं म्हणजे नाव काय सांगितलं. तुकोबारांच्या मनामध्ये अट्टहास निर्माण झाला. काटा काढला. मग बालकाचं त्या ठिकाणी रूपवर्णन जिजाबाईंनी त्या ठिकाणी तुकोबारांना सांगितलं. रूपवर्णन सांगत असताना तुकोबारांच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी अश्रू व्हायला लागले. काय याचं कारण. अरे जिजे मी इकडं रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं चिंतन करतो. जसा प्रसंग उत्पन्न होईल त्या पद्धतीने त्या ठिकाणी अभंग निर्माण त्या ठिकाणी होतात. आणि मला अजूनही अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे. कैसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा धरसे, नाठवुनी देह पायाचे चिंतन. ही अवस्था मला कधी प्राप्त होईल. देव कृपा करील माझं काय लाज राखील. पुसावेसी हिची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील माझं काय लाज राखील. मला माझा उद्धार व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. परंतु तो मी अभंग इथं लिहितो, मी भगवान परमात्म्याचं चिंतन इथं करतो आणि तो भगवान परमात्मा तुझ्या पाठीमागे त्या ठिकाणी फिरतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु, पडिये देह भाव तुळी वासना तिथे आपणा पाशी नावे. हरिपाठात आपण म्हणतो ना, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवार. ऐक नाही. मग जे मी या ठिकाणी भजन करतोय आणि तो भगवान परमात्मा तुझ्या पाठीमागे फिरतोय. महाराज तुकोबारांच्या अगोदर जिजाबाईंना दर्शन, जिजाबाईंच्या पाठीमागे भगवान परमात्मा का.
का हो? याचं कारण असं होतं, आमच्या जिजाबाईंचा जो देव होता ना, आमच्या जिजाबाईंचा जो देव होता ते जगद्गुरु तुकोबराय होते. आमच्या जिजाबाईंचा जो देव होता ते जगद्गुरु तुकोबराय होते. आणि आमच्या तुकोबराईंचा जो देव होता ना तो पंढरीश पांडुरंग परमात्मा होता. आईसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. असं जर भगवान परमात्मेचं नामचिंतन तुम्ही केलं तर महाराज निश्चित प्रकारे आपलं त्या ठिकाणी उद्धार झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई गोपाल रखुमाई रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल गोपाल रखुमाई रखुमाई गोपाल रखुमाई जय जय गोपाल रखुमाई पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव स्वामी अखंडानंद महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय. गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. नाशिवंताटी प्रिया पुत्र दोन, विदजाचा क्षीण तेचे फळ. असं भगवान परमात्मेचं नामचिंतन जर आपण जर केलं तर आज खऱ्या अर्थाने आज अभंग सप्ताहातलाही पहिला दिवस आणि नामचिंतन पर अभंग या ठिकाणी निवडावं या अपेक्षेनेच या ठिकाणी आपण चिंतन करत आहोत. मग त्या भगवान परमात्मेचं नामचिंतन आपण जर खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर केलं तर आपल्या जीवनाची इतकर्तव्यता, आपल्या जीवनाची परिपूर्णता या माध्यमातून आपली त्या ठिकाणी होणार आहे. कारण का तर भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, अपूर्य मानम मचलम प्रतिष्ठम समुद्र माप प्रविशंती तद्वत कायम कामायम प्रविशंती सर्वे सशांती मापनोती न काम कामी. ऐकणे म्हणून परिपूर्णतेला त्या ठिकाणी आपण प्राप्त होण्याकरता भगवान परमात्मेचं नामचिंतन करणं आपल्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचं आहे. इथपर्यंत आपण आलो. आता भगवान परमात्मेचं नामचिंतन करावं, परंतु त्यामध्ये पाहिजे ते प्रेम, त्यामध्ये पाहिजे तो भाव. भाव जर त्या ठिकाणी नसेल तर भजन त्या ठिकाणी व्यर्थ आहे. भाव के बस में हे भगवान, भाव नहीं तो निधिवन मधुवन. सबलागत वीरा भाव होय तो पाषाणों में, प्रगट होय भगवान. भाव के बस में हे भगवान. किंवा भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवातया माझी, प्रेम सुख दे प्रेम सुख दे, प्रेम सुख दे प्रेम प्रेम सुख दे प्रेमा विना नाही समाधान. प्रेमा विना नाही समाधान. प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे. प्रेम सुख दे प्रेम सुख दे, प्रेमा विना नाही समाधान. भगवान परमात्म्याला आपल्याला जर आपलंच जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे, त्याच्यामध्ये भाव पाहिजे. एक उदाहरण मी नेहमी सांगत असतो बा, सर्वसामान्य व्यवहार आपला त्या ठिकाणी भावाशिवाय आणि प्रेमाशिवाय त्या ठिकाणी होत नाही. तर तो जगाचा प्रतिपालक चालक मागला भगवान परमात्मा आपलासा करायचा आहे, त्याच्यामध्ये जर प्रेम नसेल तर तो आपलासा होईल का? नाही महाराज. मागच्या वर्षी उदय महाराज आपले विठ्ठल बाबा चौधरी यांच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो चाळीसगावमध्ये. विना मानधन विना देणगी त्या सप्ताहामध्ये माझं कीर्तन होतं. म्हणजे कीर्तनकारांना त्या ठिकाणी देणगी नाही आणि आलेल्या व्यक्तींकडून किंवा गावाकडून कोणाची देणगी त्या ठिकाणी घ्यायची नाही, या तत्वावर आधारित तो कार्यक्रम त्या ठिकाणी होता. आणि आमचे गुरुवर्य आम्ही ज्यांच्याकडे 18 अध्याय त्या ठिकाणी शिकलो,
आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय विठ्ठल महाराज चौधरी त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्या ठिकाणी कार्यक्रम होतात. आता योगायोगाने मी 40 पर्यंत रेल्वेने गेलो. आता नीट ऐकू बर 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 आलंय आवरत आलंय आता सिग्नल दिला तुम्ही. मला अगोदरपासूनच मी ऑब्झर्व करीत होतो. बरेचशा मंडळी पिशवीमध्ये बाटले घेऊनच आलेले आहे की नाही. आणि बाबांनी तर सिग्नलही दिलाय या पुढे या सर तुमचा सत्कारच कळत. अजून 11 नाही वाजले तरी तुम्ही 11 करता राहा. काय खरंय असो जमतात माणसं शेतकरी वर्ग हे करे. महाराज इथपर्यंत आले हेच तुमचे आभारी करे. आता मला हे सांगायचंय 40 पर्यंत मी त्या ठिकाणी गेलो. 40 मधून 40 किलोमीटर वरती गावामध्ये त्या ठिकाणी मला जायचं होतं. आणि बसमध्ये त्या ठिकाणी बसलो. बसमध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी जागाच नव्हती. आता जागाच नव्हती. एक गाव गेलं त्याच्यामध्ये 4-5 व्यक्ती त्या ठिकाणी बसले. आणि त्याच्या अगोदर एक स्त्री आपल्या छोट्याशा मुलीला अखंड शीटावरती त्या ठिकाणी घेऊन बसलेली होती. आता ते 4-5 व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि त्या स्त्रीकडे त्या ठिकाणी अट्टहास करू लागले. काय की मला जागा द्या, मला जागा द्या. म्हणजे तुम्ही या मुलीचं काय या ठिकाणी तिकीट फाडलंय का? म्हणजे ती 10 वर्षाची आतली तुम्ही तिकीट फाडलं नाही, तिला मांडीवर घ्या आणि आम्हाला जागा द्या. तुम्हाला जागा द्यावीच लागेल म्हणले. आणि नाही दिली तर आम्ही त्या ठिकाणी काहीतरी करू म्हणले. असा आरेतुरीवर त्या ठिकाणी अरे राव भाषित त्या ठिकाणी करू लागले. महाराज ती बाई काही साधी नाही. महाराज त्या बाईने त्या ठिकाणी ऐकलंच नाही, जागाच नाही दिली. शेवटी योगायोग असा झाला की त्या बाईला उतरण्याच्या अगोदर जे त्या ठिकाणी आरेराव भाषित भाष्य जे करीत होती ना ती त्या ठिकाणी उतरून गेली. आता उतरून गेल्यानंतर मी रेल्वेमध्ये बसूनच गेलो, आपलं उभाच गेलो होतो. आणि तिथून पुन्हा उभाच म्हणले आता आपण आई साहेबांना विचारून बघू म्हणजे जागा देता की काय. परंतु मी बराचसा विचार केला की आपण या ठिकाणी विचारावं का नाही विचारावं. महाराज त्या बाईने त्या व्यक्तीला त्या ठिकाणी जागा दिलीच नाही. मी आई साहेबांपाशी गेलो. म्हणजे आई साहेब एक काम करा ना, मुलीला त्या ठिकाणी मांडीवर घ्या आणि मला जागा द्या. तिने माझ्याकडे असं बघितलं. म्हणजे बसा ना महाराज म्हणले. आता बसा म्हणल्यानंतर मी बसलो. परंतु बसल्यानंतर माझा स्टॉप येईपर्यंत मी विचार करत होतो की या बाईने मला जागा का दिली. कारण की आपल्याला आता कीर्तन करायचंय आणि 4 लोक अरेरावा भाषेत त्या ठिकाणी भाष्य करीत होते तरी सुद्धा त्याला तिथे जागा दिली नाही आणि आपल्याला त्या ठिकाणी जागा दिली. आता मला प्रश्न विचारायचा मनामध्ये एकच का आपण हिला विचारावं का नाही विचारावं. त्यांना दिले नाही मला का दिली, त्यांनी दिलं नाही मला का दिली, त्यांनी दिलं मला का दिली. याला काय म्हणतात माहिती का, घेणं देणं कंदील लावून येणं येड्याच्या केशाला 3-3 फेरणं. ऐक म्हणजे नसता उद्योग त्या ठिकाणी आपलं काय करायचं अंगीकार करून घ्यायचा. परंतु मी अतिशय सभ्य आवाजामध्ये म्हणलो आई साहेब तुम्ही त्यांना काही जागा दिली नाही परंतु मला का जागा दिली. म्हणजे महाराज खरं सांगू का, त्यांनी जर प्रेमळ भाषेमध्ये जर मला म्हणले असते आई साहेब जागा देता का तर मीही उठले असतील त्यांना जागा दिली. मला सांगायचं काय की साधा व्यवहार जर त्या ठिकाणी प्रेमाने पार पडत नाही, प्रेमाशिवाय पार पडत नाही तर तो जगाचा मालक आपला करायचा आहे. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगून जाईल पहा. जालना जिल्ह्यामध्ये समर्थ जामगाव म्हणून एक गाव आहे पहा. आपले संदीपन बाबा सांगत असते जामगाव म्हणून त्या ठिकाणी गाव आहे. तर त्या स्वामी रामदास स्वामींना त्या ठिकाणी भिक्षाटन करायला ते त्या गावामध्ये त्या ठिकाणी जायचे. पहिल्या दिवशी त्या ठिकाणी गेले. एक महिलेने त्या ठिकाणी त्याला प्रश्न विचारला. म्हणजे महाराज आम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती कशी होईल, साक्षात्कार कधी होईल. म्हणजे याचं उत्तर मी तुम्हाला उद्या देतो. म्हणजे महाराज उत्तर मिळणार. महिलांनी त्या ठिकाणी काय केलं, दुसऱ्या दिवशी स्वामीजी येणार आणि आपल्याला त्यांना काहीतरी वाढायचं म्हणून खीर केली पहा. खीर आता खीर केली परंतु स्वामीजी अतिशय हुशार होते. महाराज स्वामीजी अतिशय हुशार होते. महाराज त्या स्वामीजींनी विचार केला आता ही आपल्याला खीर वाढणार आहे, आता हिला उत्तर आपल्याला तिच्याच भाषेमध्ये द्यावं लागेल. म्हणून हातामधला जो कमंडलू होता ना त्या हातामधल्या कमंडलूचा जो अंतरंग होता आपलं त्याला आयडी म्हणतो आपण, त्या अंतरंग सर्व त्या ठिकाणी चिखलाने भरून आणलं होतं. भिक्षाटन करायला गेले. आई साहेबांच्या घराचा नंबर त्या ठिकाणी आला. म्हणजे महाराज तुम्ही मला त्या ठिकाणी उत्तर सांगणार होती. म्हणजे जे तयार केलंय ते अगोदर त्या ठिकाणी वाढ म्हणले मग तुला उत्तर देतो. मग त्या ठिकाणी ती खीर घेऊन बाहेर आली. खीर घेऊन बाहेर आली आणि वाढण्याकरता टाकणार तर त्या ठिकाणी तो कमंडोलाचं जे अंतकरण आहे ना आतली बाजू, ती आतली बाजू सर्व त्या ठिकाणी काय होती, भरलेली होती. म्हणजे महाराज खीर वाढायची तुम्हाला आणि हे तर सर्व चिखलाने भरलेलं आहे आणि चिखलाला भरलेलं असताना त्याच्यामध्ये खीर कशी वाढू. मग त्या ठिकाणी स्वामीजींनी उत्तर दिलं तुझी खीर साधारण घेण्याकरता कमंडलोचं अंतकरण शुद्ध लागतं. तर एवढा मोठा भगवान परमात्मा तुला जर तुझ्या अंतकरणामध्ये साक्षात्कार प्राप्त करून घ्यायचा तर तुझं अंतकरण शुद्ध कसं लागेल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले कधी काम क्रोध केले घर ऐक काम
कामक्रोधांचं ज्यावेळेला आपण बाहेर काढू त्यावेळेला तो भगवान परमात्मा शुद्ध ज्याचा भाव झाला दुर्देव नाही त्याला आईसे माझिनी नाम दोष नाही करती विश्वाची दुःखी आईसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फिरा गर्भवास. आता पुढे जाऊ आपण. आपल्याकडे वेळच नाही. तुमची जर अपेक्षा असेल तर एक 10-15 मिनिटात मी वाढू शकतो, नसेल तर आपण थांबूया त्या ठिकाणी. हा जवळजवळ आपलं 7:30 ला कार्यक्रम या ठिकाणी चालू झाला होता. संयोजकाला विनंती, सुभाष भाऊ काय करायचं 15 मिनिटं? बरं ठीक. तर मला काय सांगायचं होतं की आईसी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास नाशिवंत आटी प्रिया पुत्र धर बीज ज्याचा अक्षर त्याची फळ. जे तुम्ही आपण आपलंस त्या ठिकाणी करतो ते आपलंस त्या ठिकाणी कधी होणार नाही. कारण का तुकडोजी महाराज एक अभंग आहे पहा. तुकडोजी महाराज एक काव्य आहे. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई घरासारखा घर घर वारा आला संसारा तू म्हणशील पोर बाळ हे तुझ्याच घरचे चोर मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. म्हणे तुकड्या घोडे हत्ती याची होईल अशीच माती रावण मेला लंका जाळली अशीच होईल गती. मग तुम्ही काय आपलंस त्या ठिकाणी करणार आहे? नाशिवंताटी प्रिया म्हणजे बायको पुत्र धन हे त्याचं दुःखालाच त्या ठिकाणी कारणीभूत आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही तुमचं त्या ठिकाणी आपलंस करू नका. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज द्याचा क्षीण तीच फळ. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबारे म्हणतात की नाव धड करा सहस्र नामाची जे भवसिंधूची थडी पावे नामस्मरण रूपी नौका तुम्ही अशी खात्रीशीर करून घ्या की ती तुम्हाला पहिलं तीराला त्या ठिकाणी पोच करेल. भव सागर तरता कार्य करितासी चिंता पहिलं उभा दाता विठेवरी कर घेऊन या किंवा घ्या असे म्हणत आई असं मला. तर मग नाव धड करा सहस्र नामाची पाण्यावरती नौका तरते. अगदी खरंय. मला काय म्हणायचं, पाण्यावरती नौका तरते हे अगदी खरं आहे. परंतु त्या नौकेला जर एक छिद्र असेल तर नौका चालवणाऱ्या सहित त्या ठिकाणी घेऊन बुडते हा अपवाद. तसं नामस्मरणाने त्या ठिकाणी आपण तरुण जातो हे अगदी खरं आहे. परंतु त्या नामस्मरणामध्ये जर त्या ठिकाणी भाव नसेल, प्रेम नसेल, अंतःकरणातून जर त्या ठिकाणी नसेल तर ते नामस्मरण त्या ठिकाणी फलद्रूप होत नाही हा अपवाद आहे. म्हणून संतांना त्या ठिकाणी म्हणावं लागलं की नाव धड करा सहस्र नामाची. धड म्हणजे खात्रीशीर करून घ्या की जेणेकरून तुम्हाला ती पैतीला त्या ठिकाणी पोच करेल. मग असं जर तुम्ही जर त्या ठिकाणी नामस्मरण त्या ठिकाणी जर केलं तर निश्चित पद्धतीने आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता आपली जीवनाची त्या ठिकाणी परिपूर्णता त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून त्या भगवान परमात्मेचं नामचिंतन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आईसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटे प्रिया पुत्र धन बीजऱ्याचा क्षीण तीची फळ. नाव धड करा सहस्र नामाची जे भव सिंधूसी थडी पावे नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजऱ्याचा क्षीण तीची फळ. तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरी रामवाणी नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजऱ्याचा क्षीण तीची फळ. यथामती यथावकाश पवित्र स्थळी पवित्र काळी पवित्र वेळी भगवान परमात्म्याच्या चरणावरती या ठिकाणी हा सेवा समर्पित करण्याचा या ठिकाणी अट्ठास या ठिकाणी केला. खऱ्या अर्थाने गेल्या 65 वर्षापासून हा संपन्न होत असताना अखंड हरिनाम सप्ताह स्वामी अखंडानंद स्वामी महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं ऐकडे महाराज फार मोठा सुवर्ण योगाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहे की तुम्ही मोठ्या प्रेमाने आनंदाने या ठिकाणी ही स्वामी महाराजांची सेवा या ठिकाणी पार पाडतायत. आज पहिल्या दिवसाचं कीर्तन वाक्पुष्प स्वामी महाराजांच्या चरणी या ठिकाणी समर्पित या ठिकाणी करतो.
ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी सेवा उपलब्ध झाली. आदरणीय आमचे सुभाष भाऊ शिंदे असतील, आदरणीय आमचे लतीफ महाराज शेख असतील, त्याच पद्धतीने आमचे ज्येष्ठ गुरुबंधू की ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये खऱ्या अर्थाने शिक्षकांना पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फी नाही, अशी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. महाराज ती संस्था असामान्य आहे बर का उदय महाराज. वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेनंतर तुम्हाला आम्हाला परिपूर्णतेने त्या ठिकाणी माहीत झाला. याच्या अगोदर आपल्याला कीर्तन परंपरा माहीत होती. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवता गळला पितंबर. परंतु कीर्तन कसं होतं हे आपल्याला माहित नव्हतं. आता आमच्या गावामध्ये जवळजवळ 98-99 वर्षापासून सप्ताह त्या ठिकाणी चालू आहे. परंतु त्या आमचे जुने माणसं या ठिकाणी असं सांगतात की भाऊ सप्ताह होईल, परंतु कसा व्हायचा अशी कीर्तन होत नव्हती. गावागावचे टाकळीण्याचे लाखाचे करतगावचे इकडले खालचे 10-5 गावचे भजनी त्या ठिकाणी येणार, रात्रभर जागर भजन त्या ठिकाणी करणार, सकाळी पारणं सोडणार आणि निघून जाणार. भजन कीर्तन एवढंच फक्त त्या ठिकाणी होतं. परंतु कीर्तन काय, ज्ञानेश्वरीतली परंपरा काय, ग्रंथ संतांचे ग्रंथ जे आहे ते सर्वसामान्याला कळले पाहिजे. याच्याकरता खऱ्या अर्थाने जे परिपूर्ण क्षमतेने जर त्या ठिकाणी कार्य जर कोणी केलं असेल तर आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने आणि जोग महाराजांनी केलं. महाराज जोग महाराज काही सर्वसामान्य व्यक्ती नव्हते. आता उदय महाराजांना माहिती आहे, परंतु तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही. एकदा ब्राह्मण बुवान ते त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी बसले, पूजा होती चालू. त्यावेळेला ब्राह्मण बुवा म्हणायला चालू केलं, म्हणजे पाप होम पाप कर्मा होम पापात्मा पाप संभवा साहिक पाप कृपाय गंगे सर्व पाप आरत भाऊ. म्हणा म्हणे जोग महाराज तुम्ही एवढा श्लोक. म्हणले का रे बाबा कशाचं काय म्हणू. म्हणले पाप त्या ठिकाणी धुवून गेलं पाहिजे, याच्याकरता गंगेला आचमन आपल्याला करायचंय आणि म्हणा पाप होम पाप कर्मा. अहो भरजी बाबा जीवनामध्ये पापच केलं नाही म्हणे तर पाप शालन कसलं करायचं, ही जोग महाराज सांगतात. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगून जातो. जोग महाराज काही काळ पुण्यामध्ये राहायचे. तर पुण्यामध्ये राहत असताना त्या काळामध्ये जोग महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता लाखोनी समाज असायचा. कोणकोणते, एक मामासाहेब दांडेकर, बंकट स्वामी महाराज, हे जे आपण जे काकड्याच्या चाली ऐकतो ना, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ, किंवा काकडा आरती माझ्या कृष्ण सभागिया माझ्या राम सभागिया चराचर मोहरले तुझे मूर्ती पावया. ऐक नाही, हे जे काकड्याच्या ज्या चाली आहे ना महाराज, ते आमच्या बंकट स्वामी महाराजांचे. तिथं त्याही काळामध्ये चातुर्मासामध्ये हजारो समाज त्या ठिकाणी ऐकण्याकरता येत होता. पंढरपुरामध्ये यात नवल नाही महाराज, परंतु असणाऱ्या त्या गायी फिरणाऱ्या वगैरे ज्या होत्या ना, त्या सुद्धा जोग महाराजांचा काकडा ऐकण्याकरता नित्याने पहाटे 4 वाजता त्या रावळ्यामध्ये त्या ठिकाणी बोलायचे. ही जोग महाराजांची बंकट स्वामी महाराजांची शक्ती होती. अजून 2 व्यक्ती, एक मामासाहेब बंकट स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर आणि मारुती महाराज गुरव, या 4 खांबांनी संपूर्ण त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी राहू. असे हे जोग महाराज होते. महाराज साक्षात ज्ञानोबारायांचा साक्षात्कार ज्यांना त्या ठिकाणी झाला होता. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीचं सार्थ त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी जर कोणी केली असेल पहिली तर आमच्या जोग महाराजांनी त्या ठिकाणी केली. मला सांगायचं काय की महाराज जोग महाराजांकडे त्या काळामध्ये पुण्यामध्ये एक व्यक्ती गेला, त्याचा सावकार होता तो, आणि जोग महाराज म्हणू लागला, म्हणले महाराज आम्हाला सप्ताहामध्ये तारीख पाहिजे. म्हणजे तारीख पाहिजे आम्हाला सप्ताहामध्ये. कोणती तारीख पाहिजे म्हणजे त्यांनी सांगितली तारीख. म्हणले तारीख ही खाली नाही, म्हणले माझी तारीख गेलेली, म्हणजे पुण्यामध्येच जवळ गावी. तर ती गावाचं नाव मला आता सांगता येणार नाही, परंतु ती तारीख गेलेली. म्हणजे महाराज आमचा सप्ताह जरा मोठा आहे, 20,000 लोकसंख्येचं गाव आहे, आमचा सप्ताह जरा मोठा आहे आणि आम्हाला तुम्ही तारीख द्या. म्हणले नाही म्हणे आता तारीख गेलेली, मी एकदा गेलेली तारीख पैशा करता बदल करीत नाही, मी पैशाचा विषयच नाही. परंतु महाराज तो सावकार त्या ठिकाणी उठला आणि दरवाजापर्यंत गेला. दरवाजापर्यंत गेल्यानंतर पुन्हा जोग महाराज बोलायला लागले, म्हणजे महाराज ऐका मी काय बोलतो. म्हणजे 1,00,000 रुपये घ्या. काळ कोणता होता महाराज, जवळजवळ किती वर्ष महाराज, 100 वर्ष पूर्वीचा काळ. म्हणजे 1,00,000 रुपये घ्या आणि आमच्या गावातली तारीख घ्या. म्हणजे नाही, एकदा दिलेली तारीख मी पुन्हा दुसरी तारीख त्या ठिकाणी बदलून घेत नाही. तो सावकार उठला आणि दरवाजातून म्हणू लागला, म्हणजे महाराज
1,00,000 रुपये घ्या आणि आमच्या गावामध्ये तारीख द्या, असा सावकार तुम्हाला मिळणार नाही म्हणले. त्यावेळेला जोग महाराज म्हणले की अरे तुझ्यासारखे लाखोनी सावकार मिळतील म्हणे, परंतु इथून पुढे भविष्यामध्ये असा कीर्तनकार तुला मिळणार नाही की 1,00,000 रुपयावर पाय मारीन आणि त्या ठिकाणी तारीख म्हणतात. महाराज आताच्या कीर्तनकाराचं मी सांगत नाही. आता मला न बोललेलंच बरं. तो म्हणतात याला नोकरी आहे, ह्यो काही बोलतो. आता त्याशी लतीफ महाराजांनी ऐकलं, महाराज आमचे लोक काही काही लोक मरायची वाट पाहत होतो. आता पुढचं बोलू तुम्ही अजून. दारावर भेटी करता जावं लागतं म्हणले. अरे काय प्रवचन नाही करता, कीर्तन नाही करता, कशाला करता महाराज? जाऊ दे, आता जास्त विषयांतर होतं. असे आमचे रे जोग महाराज त्या ठिकाणी होते. त्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर भरपूर सांगता येईल. निर्विजया पृथ्वी नीच मतम गता नृपा निष्कर्म धर्म तुरता. याचाच परिणाम काय होतो पहा. अल्पसस्या वसुमिती मेघा स्वल्पोदका अकाल वर्ष शापी भविष्यंती कलमी. मेहरबानी आज तरी त्या ठिकाणी उघड दिली. ज्या वेळेला पाऊस पाहिजे त्यावेळेला पाऊस पडत नाही, आणि ज्या वेळेला पाऊस नको पाहिजे त्यावेळेला आल्याशिवाय राहत नाही. असंही कलियुगाचं त्या ठिकाणी चित्र आहे. धर्म प्रज्वलित तप प्रज्वलित सत्यांचे चित्र आहे. गतम पृथ्वी मंद फलाम साधू सिदंती दुर्जन प्रभवती प्राय प्रवृत्ती कली. हे कलीचं त्या ठिकाणी वर्णन त्या ठिकाणी सांगितलंय महाराज, है की नाही? हे कलीचं वर्णन सांगत असताना रामायणामध्ये सुद्धा सांगितलंय. जो कहे दंबसो बडाचारी जो कहे जोट सो मत करी जान कहे जुग कोई गुणवंत बतान. है की नाही? म्हणजे मला सांगायचं काय की या कलियुगामध्ये झूट आचरणी जो आहे त्याला त्या ठिकाणी कलियुगामध्ये मान्यता आहे. मी अगोदरही सांगितलं, चांगलं पचत नाही आणि लटक पासल्याशिवाय राहत नाही. हेच कलियुगाचं त्या ठिकाणी चरित्र आहे. परंतु असो, आमचं परम भाग्य की आम्ही सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलं. आज मला जवळजवळ 2003 साली मी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था सुटलो. 2003 ते 2007 या कार्यकालामध्ये. आणि त्याच्यानंतर आमचे आदरणीय वंदनीय, तुम्ही किती साली सुटले महाराज? 3 वर्ष झाली, म्हणजे 2022 साली. म्हणजे एवढा मोठा काळ त्या ठिकाणी ओढला. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आम्हाला त्या ठिकाणी शिकवण आहे की बाबा किती जरी मोठे झाले तर धोतर सोडू नका, परमार्थ सोडू नका, आणि लोकांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मागू नका. जिथे त्याग आहे ना तिथे करोडून येतं महाराज, लाखोन येतं, लाखोन. ऐक मी. आणि जिथे नुसतं घेण्याचा प्रयत्न आहे तिथे लोक देण्याकरता एकदा दुसऱ्यांदा देत नाही. आणि जिथे त्याग आहे ना तिथे त्या ठिकाणी नोटाची बंडल पडून जातात. असंही जिथे अपेक्षा नाही तिथे अपेक्षेपेक्षाही त्या ठिकाणी भरपूर मिळून जातो. असो, अशा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही शिकलो. आणि त्या जोग महाराजांची कृपा म्हणूनच या ठिकाणी स्वामी अखंडानंद स्वामी महाराजांची सेवा करण्याचा योग या ठिकाणी माझ्यासारख्या पामाराला या ठिकाणी प्राप्त झाला. तुमचे सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो, ज्यांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली. आदरणीय आमचे लतीफ महाराज असतील, उदय महाराज असतील, सुभाष महाराज असतील, आमचे भाऊसाहेब महाराज शिंदे असतील, समस्त गावकरी टाकण्या मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्व श्रोतेवर्ग असतील. आणि या कार्यक्रमाला शृंगारित करण्यासाठी अतिशय सुंदर अशा प्रकारची मृदंगाची साथ ज्यांनी या ठिकाणी आपल्याला दिली, आपल्या पंचक्रोशीचं, आपल्या तालुक्याचं भूषण आदरणीय अक्षय महाराज झुंद्रे यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या गावातल्या सर्व माता भगिनी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं भजन म्हणतात. मी यांचं भजन पाहिलेलं आहे. आमच्या दत्त मंदिरातल्या सप्ताहासाठी 1-2 दिवस त्या ठिकाणी ते येत असतात. अतिशय सुंदर अशा प्रकारचं भजन. ही स्वामींचीच कृपा आहे महाराज. हे कृपेशिवाय त्या ठिकाणी होत नाही. कृपादान केले संती कल्पना सरेना. आणि हे सर्व पंचक्रोशीतलं भजनी मंडळ अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये हा स्वामींचा सप्ताह या ठिकाणी पार पडतोय. या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा कोणी या ठिकाणी राहिला असेल तर सर्वांचं या ठिकाणी खंत व्यक्त करतो. आणि अजून एक नाव राहिलं भारत, यश महाराज यांचं. हा एक मुलगा अतिशय गोड बरं, अतिशय सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी वाजवतो. आणि ज्या ज्या वेळेला फोन करेल त्या त्या वेळेला तो अवेलेबल असतो. सर्वात महत्वाचं ते. बरं, असं काही नाही कीर्तनालाच येतो असं काही नाही, भजन असलं तरी सुद्धा तो त्या ठिकाणी येतो. महाराज हे सुद्धा एक परमार्थाचंच चीज त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने म्हणता येईल. भाई या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या जीवनामध्ये अजूनही मृदंगाची प्रगती घडो. आणि मी अगोदर तुम्हाला सांगितलं की महाराज कला अशी करायची का आपण गेल्यानंतर समोरच्यानी माईक सोडला पाहिजे आणि पखवादापाशी उभा गेल्यानंतर महाराज पखवाद्या उठून उभा राहिला पाहिजे. कला अशी प्राप्त करायची. कलेला किंमत आहे. आणि जिथे कला आहे तिथे निश्चित प्रकारे त्या ठिकाणी मान ही मर्यादा आहे. आणि कला ही माणसाला कुठेही उपाशी बसून देत नाही. कुठं ना कुठून त्या ठिकाणी त्याला येतच राहतो. असं सांगत राहिलो तो अजून पसारा वाढतच चालतोय.
थांबतो या ठिकाणी. आईसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुकी फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षती फळ, नाव धड करा सहस्रनामाची जे सिंधुसी धडी पावे, तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी रामबाणी, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण तीचे बळ. बोल. तुका म्हणे काळ हना तोंडावरी, तुका म्हणे काळ हना तोंडावरी, तुका म्हणे काय तुका म्हणे काय भाता भरा हरी रामबाणे, भाता भरा नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र जीनतेची फळ बीज ज्याचा शीन तेची फळ, बीज ज्याचा शीन तेची फळ, बीज दक्षिण त्याची फळ, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. खऱ्या अर्थाने सेवा या ठिकाणी संपन्न झाली. आज स्वामी आखानंद स्वामी महाराजांच्या पहिल्या दिवसाचं कीर्तन रूपी वाक्पुष्प खऱ्या अर्थाने ज्यांचं या ठिकाणी अन्नदान आहे, आदरणीय चिरंजीव शुभम गणेश पाटील फसले, आणि ज्यांचं संतपूजन आहे श्री नारायण उत्तमराव पाटील शिंदे यांचं या ठिकाणी संतपूजन आहे. या ठिकाणी भोजनाची पंगत आहे. खऱ्या अर्थाने या सप्ताहासाठी जे जे व्यक्ती आणि दान देण्यासाठी दानशूर झाले आहेत आणि देणार आहेत, स्वामी महाराजांचं नाव आहे आखानंद स्वामी महाराज, आणि जे जे या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या या सेवा सप्ताहासाठी जे हातभार लावणार आहे त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाला कुठल्याही प्रकारची कमी राहणार नाही. म्हणून या दोन व्यक्तींकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आदरणीय नारायण उत्तमराव पाटील शिंदे आणि चिरंजीव सुभाष गणेश पाटील फसले हे दोघांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.
विठ्ठल जय जय पुरी विठ्ठल जय जय पुरी वेडी बाबुली करा क्षमा परार महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार करा क्षमा परार महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा परार महाराज ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम स्वामी खंडानंद महाराज. 1-2 मिनिटं कोणी उठू नका.